नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी वंदना, तुमचं वंदना फॅशन या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पेपर कटिंग कशी करायची ते बघितलेली होती. तर आज आपण बघणार आहोत बाई डिझाईन कशी बनवायची. ट्रेंडिंग म्हणजे चाललेली बाई डिझाईन आहे ती आज आपण तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जे नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर ऑलरेडी मी इथं बाई कटिंग करून घेतलेली आहे. तर ही बाई आहे 8.5 इंचाची. त्याच्यात आपण 1 इंच घेतलेला आहे. 9.5 इंच जी बाईची पूर्ण उंची घेतलेली आहे. बाईची रुंदी घेतलेली आहे 8 इंच बाईची रुंदी घेतलेली आहे. कॅप हाईट घेतली आहे मी तर 3 इंच कॅप हाईट घेतलेली आहे. त्यानंतर बाईचा जो शेप असतो तो शेप देऊन घेतलेला आहे. तर आपण आता बाईची डिझाईन कशी बनवायची ते बघणार आहोत. तर हे ब्लाऊज पीसची काठ आहे आणि हा जो आपल्या डिझाईनसाठी कपडा लागणार आहे तो हा कपडा आहे. तर इथं कपड्याची उंची घेतलेली आहे मी 8 इंच आणि डबल केलेला आहे कपडा. हा त्याची रुंदी आहे 34 इंच पूर्ण हा लांब कपडा आहे. तर आपण असं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आधी. त्यानंतर याच्या सेंटर काढायचं आहे. सेंटरला असा कट्स मारायचा. त्यानंतर कपडा सरळ करून घ्यायचा आहे आणि नंतर मग जे आपल्याला बाई डिझाईनसाठी चुन्या घ्यायच्या आहे त्यासाठी जे सेंटर घेतलेलं आहे तिथून आपल्याला 2-2 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. हा आपला सेंटर झालेला आहे. तिथून 2 इंच परत जेवढं तुम्हाला चुन्या पाहिजे असतील त्या पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे 2-2 इंचावर. तर या ठिकाणी कपडा कमी असल्यामुळं मी 5च मार्किंग केलेले आहे, म्हणजे 5 चुन्या येतील याला. या साईडने पण 2-2 इंच घ्यायचे. बघा अशा पद्धतीने 2-2 इंच मी मार्क करून घेतलेलं आहे. त्यानंतर तो आपण सेंटर घेतलेला आहे त्या सेंटरपासून जी 2 इंच मार्किंग केली आहे तिथे अशी चुनी घ्यायची आहे आणि सेंटरच्या पॉईंटवर अशी चुनी ठेवायची आहे. परत दुसरं पण जो मार्किंग केलेला आहे 2 इंचाचा ती पण अशी चुनी करायची आणि जो सेंटरचा पॉईंट आहे त्यावर असं दुसरी एकावर एक प्लेट ठेवायची. अशी सेम प्रोसेस तशीच करायची आहे. बघा अशा पद्धतीने आपल्या झालेल्या आहेत 3 प्लेटी झाल्या ह्या. परत एक चौथी अजून एक घेते मी. हे बघा अशा पद्धतीने ह्या 5 असे प्लेटी चुन्यांच्या झालेल्या आहेत. त्यानंतर ह्या चुन्या पिनाने असे पॅक करून घ्यायच्या आहेत. सेम ह्या बाजूने पण सेम तसंच करायचंय. जो सेंटरचं पॉईंट आहे तिथे ही चुनी अशी ठेवायची. त्यानंतर दुसरी पण ठेवायची आहे. अशा पद्धतीने ह्या चुन्या एकावर एक ठेवून अशी प्लेटी मारून घ्यायच्या. या साईडने पण मी पूर्ण चुन्या करून घेतलेल्या आहेत. तिथं पण पिनअप करून घ्यायचे की जेणेकरून चुन्या इकडं तिकडं होणार नाही आपल्या. ते बघा अशा पद्धतीने चुन्या घ्यायच्या करून. त्यानंतर प्रत्येक चुनी वरच्या साईडने पिनअप करून घ्यायची.
हे बघा अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचे. खूप छान असे स्प्लिट आलेले आपल्याला, स्प्लिट असे आलेले आहे. त्यानंतर इथं असं जॉईंट करून घ्यायचे. हे बघा इथं मी टिप मारून घेतलेली आहे. या साईडने पण टिप मारून घ्यायची. हे बघा इथनं टिप मारून घेतलेली आहे मी. त्यानंतर हे पिन काढून घ्यायचे. या ठिकाणी आपल्या पूर्ण प्लेट्स तयार झालेल्या आहे. एकदम सोप्या पद्धतीने मी बाईची डिझाईन कशी बनवायची ते इथं सांगते. तर अशा त्यानंतर इथं सरळ रेषेशी ओढून घ्यायची. आणि कट करून घ्यायचे. नंतर आपल्याला स्लीव्ज घ्यायची आहे. जी अस्तरची आपण कट केलेली स्लीव्ज असते ती घ्यायची आहे. हे बघा इथं मी काट जॉईन करून घेते अगदी. जे एक्स्ट्राचा कापड जो असेल तो कट करून घ्यायचा. त्यानंतर बाई पलटी करायची बाईची. नंतर दाबटीप द्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची. घेतलेली. त्यानंतर आपण जे डिझाईन बनवली होती स्लीवची ती तर अशा पद्धतीने ठेवायची. ठेवून बघायची अगोदर, मग कार्ड जॉईन करायची. हे बघा इथं टिप मारून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने आपण ही टिप मारली. त्यानंतर हा काठ या टिपीवर असा फोल्ड करायचा आहे. इथे टिप मारून घ्यायची. हे बघा इथं आपण काठ आणि डिझाईनला टिप मारून घेतलेली आहे. किती छान फिनिशिंग आली बघा. त्यानंतर आपल्याला उलट्या बाजूने ही टिप मारून घ्यायची. एकदा चेक करून बघायचं आहे टिप व्यवस्थित आलेली आहे का. त्यानंतर जो एक्स्ट्राचा जो कापड असेल तो कट करून टाकायचा. हे बघा अशा पद्धतीने जो एक्स्ट्राचा कापड आहे तो मी कट केलेला आहे. बघा इथं आपली डिझाईन तयार झालेली आहे. बरोबर सेंटरला आलेलं आहे. बघू शकता तुम्ही. इथे मी अशी नाजूक लेस डिझाईन लावणार आहे. किती फास्ट शिवते मी. जर असं फास्ट शिवले असते तर भरपूर व्हिडिओ बनवले असते आणि खूप ब्लाऊज शिवले असते. तर अशा पद्धतीने आपली बाईची डिझाईन पूर्ण झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्सही करा. जे चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.